घालण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून पोलीस प्रशासन आपल्याला विनंती करत होतं। आज दिवसांती इथं उपस्थित असलेल्या सर्व अभियोग्यताधारकांनी असा निर्णय घेतला की आज कमीत कमी अतुल सावे यांच्या कानावरती आपले निवेदन जावीत आणि निवेदनाच्या डेलिगेशन टीममध्ये तुषार देशमुख सरांसोबत मी विजय यादव आणि आसावरी बाबर मॅडम अशा 3 लोकांना या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी निवडून पाठवलेलं आहे। आणि आम्ही पोलिसांच्या गाडीमध्ये बसून विधान भवनामध्ये गेल्यानंतर तिथं माननीय मंत्री अतुल सावे सरांशी आमची भेट झाली। आम्ही जेव्हा भेटीला तिथे लाईनमध्ये उभा होतो, अक्षरशः आमच्या पुढचे जे 20-25 नंबर होते त्या 20-25 नंबर फक्त निवेदन घेऊन एक फोटो काढून बाजूला सरकत होते। परंतु आपले अध्यक्ष माननीय तुषार देशमुख यांनी जेव्हा आपला नंबर आला तेव्हा मंत्र्यांना थांबवून आपला मुद्दा स्पष्टपणे मांडला। आपला मुद्दा मांडताना अध्यक्ष तुषार देशमुख म्हणाले की सर, शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला, दुसरा टप्पा व्हावा यासाठी आमच्या संघटनेने आणि या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी पात्रता सिद्ध केल्यानंतरही आंदोलन केली। 20 ऑगस्ट रोजी 6 दिवसाचं धरणे आंदोलन, 4 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं। त्यानंतर परत 25 तारखेला म्हणजे 25 सप्टेंबरला पाठपुरावा केला। त्यानंतर 10 ऑक्टोबरला परत एकदा अन्नत्याग उपोषण केलं आणि प्रशासनाकडून आपल्याला वेळोवेळी लेखी पत्र देण्यात आलेली आहेत। तरी सुद्धा आचारसंहितेमध्ये काही काम न होता आचारसंहिता संपून 1 महिना झाला तरीही आमच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यावरती काहीच काम झालेलं नाही। आणि आम्ही मन नाईलाज असतो इथं धंतोली यशवंतराव स्टेडियम इथं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। लवकरात लवकर आमच्या प्रश्नाला न्याय द्यावा, लवकरात लवकर आमच्या जाहिरातीसाठी टॅब ओपन व्हावा। इतकं माननीय तुषार देशमुख बोलल्यानंतर अतुल सावे सरांनी हे प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित मंत्री जेव्हा शिक्षण मंत्री होतील, शिक्षण मंत्र्यांची तुमची भेट घालून देतो आणि जर शिक्षण मंत्री व्हायला वेळ लागला तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा ज्या खात्याकडे म्हणजे ज्या पक्षाकडे हे खातं जाणार आहे असे एकनाथजी शिंदे यांच्याकडे तुमचा पाठपुरावा करून तुमची मीटिंग लावून देतो असं आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतरही आपण आपली जी निवेदनं होती माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नावे आणि भावी शिक्षण मंत्री यांच्या तिथं शिक्षण मंत्री असं लिहून आपण 3 निवेदनं तिथं पोहोचवलेले आहेत। आणि अतुल सावे सरांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतो असं सांगत पीएकडे स्पेशल खुणवणी करून सांगितलेलं आहे की या मुद्द्यावरती स्पेशल काम करणं गरजेचं आहे। इतकंच बोललो आम्ही। त्यानंतर एक फोटो काढला, तो फोटो प्रशासनाच्या कॅमेऱ्यामध्ये आहे।